पंढरपुरात स्वर्गीय नंदकुमार डोंबे यांचं स्वप्न होणार साकार. मन्मथ स्वामी मठाच्या जागेवर उभारणार भव्य दिव्य व्यावसायिक कॉम्प्लेक्स. पंढरपूर शहराच्या मध्य बाजारपेठेमध्ये असलेले लिंगायत समाजचे मन्मथ स्वामी मठ या ठिकाणी भव्य दिव्य असे व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारणार असून समाजातील स्वर्गीय नंदकुमार डोंबे यांचं स्वप्न साकार होणार आहे. लवकरच त्यांनी समाजासाठी सांगितलेल्या इच्छाही आता पूर्णत्वास जाणार आहेत. लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना राहण्यासाठी अद्ययावत हॉस्टेल तसेच समाजातील विवाहितांच्या लग्न समारंभासाठी मंगल कार्यालय असावं या उद्देशानं स्वर्गीय नंदकुमार डोंबे यांनी त्यावेळी 1 कोटी रुपये जाहीर केले होते. त्यांच्या मालकीची असलेली 1 एकर जमीन त्यांनी समाजाला दान देऊन या जमिनी विक्रीतून येणाऱ्या रकमेतून त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात व समाजाची उन्नती व्हावी असा विचार मांडला होता. त्याला आता मृतरूप येणार आहे. शहराच्या मध्य भागात असलेल्या नवी पेठ इथं मन्मथ स्वामी मठ असून त्या ठिकाणी समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय करून आपली उपजीविका चालवण्याकरता भव्य दिव्य असा व्यावसायिक कॉम्प्लेक्स लवकरच उभा राहणार आहे. यासाठी समाजातील ज्येष्ठ मंडळी व तरुणांनी पुढाकार घेतला असून शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांनी जातीनं लक्ष घातलं आहे. त्यामुळे स्वर्गीय नंदकुमार डोंबे यांचं स्वप्न तर साकार होणारच असून समाजातील तरुणांनी उद्योजक बनावे. शिक्षणासाठी असलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हक्काचं हॉस्टेल उभारण्यात येणार आहे. तसेच विवाह समारंभ बरोबर लहान मोठ्या कार्यक्रमांकरता समाजासाठी स्वतंत्र असं मंगल कार्यालय येणाऱ्या काही दिवसात निर्माण करण्याचं कार्य होणार आहे. या बैठक सदर प्रसंगी आदी मान्यवर शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भिंगे, श्री मन्मथ स्वामी मठ संस्था अध्यक्ष अमित अशोक डोंबे, उपाध्यक्ष सूरज पावले, कार्याध्यक्ष गंगाधर स्वामी, सचिव विश्वास ठिगळे, सहसचिव विश्वनाथ कावळे, सदस्य संजय खटावकर, संजय म्हामाने, धनंजय मेनकुदळे, नगरसेवक किरणराज गाडगे, रवींद्र भिंगे, नंदकुमार कटप, कारसेवक बापू लिगाडे, प्रकाश कळसे, मयूर भिंगे, सूरज पावले, विश्वास टाकणे, संतोष अलंकार, सूरज स्वामी, बंडू चव्हाण, अथर्व भिंगे, सोनू तात्या माने, कल्पेश जाधव, गणेश जाधव, रोहित भोसले, पांडुरंग करमकर आदी मान्यवर व ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग उपस्थित होते. जागा जी आहे कोणत्या संस्थेची जागा आहे आणि इथं काय बरेच वर्षापासून पडी काही जागा तर इथं काय ही जागा पंढरपूर मन्मथ स्वामी मठ संस्थेची आहे. ही जागा 25-30 वर्ष झाला अशी पडीकच आहे. या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स, विद्यार्थी वसतिगृह बांधून या जागेचा विकास करायचा विचार ही आपले युवा नेते राजाभाऊ भिंगे यांनी केलेला आहे. त्यांच्या पाठीमागे सर्व समाजाने उभं राहायचं असं ठरलेलं आहे. ते जो समाज हिताचा निर्णय घेतील त्याला संपूर्ण समाजाचा पाठिंबा आहे आणि ही जागेची उन्नती करून दुसरीकडे जागा घेऊन त्या ठिकाणी मंगल कार्यालय, भव्य मंगल कार्यालय उभारण्याचे विचार त्यांच्या मनात आहेत. ते फलद्रूप होणार आहेत मन्मथ स्वामी महाराजांच्या कृपेनं. तर त्यांना सर्वांचा आशीर्वाद राहावा हीच अपेक्षा. आपण ज्या जागेत उभारलं आहोत ते श्री संत मन्मथ स्वामी मठ या संस्थेचे असून आता ह्या समाजासाठी या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे. त्याच दृष्टीने आमचे युवक नेते आदरणीय राजाभाऊ भिंगे हे प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे ह्या संस्थेने आपल्या समाजातील सर्व घटकातील लोकांनी, बहुसंख्य लोकांनी ह्यासाठी भरपूर देणगी दिली आणि परती देतील असा मला विश्वास आहे. आपण ह्या समाजात एकजुटीने राहावे असे मी सर्वांना विनंती करतो. देणगी किती दिली? देणगी आता नंदकुमार स्वर्गीय नंदकुमार डोंबे यांनी 1 कोटी देण्याचा मानस केलेला आहे. त्याप्रमाणे त्यात लवकरच देणगी अदा करतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. शिवशरणार, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय बजरंग, जय श्रीराम. आम्ही आज इथं या कारणास्तव जमलोय की बरेच दिवस झालं इथं मंगल कार्यालय बांधायची प्रक्रिया चालू होती. परंतु मंगल कार्यालय बांधायला गल्लीतल्या लोकांचा थोडा समाजाचा विरोध असं म्हणता येत नाही, पण नकारात्मक भूमिका समाजाची होती. त्याचं कारण गल्ली आहे, लहान मुलं खेळत असतात, पार्किंगची व्यवस्था होत नाही,
पार्किंग आलं मंगल कार्यालय आल्यावर, त्याच्यामुळे थोडंसं नर्वसनेस होता. परंतु आता इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून मन्मथस्वामी मठ संस्थेची जागा असल्यामुळं मठसंस्थेला ही जी संस्था आहे लिंगायत समाजाची तिला ऊर्जा मिळावी आर्थिक ह्याच्यात, मग ते उत्पन्न चालू व्हावं. आता तुम्ही तर बघताय पत्रकार साहेब, हे जवळजवळ सगळा कमर्शियल झोन झालेला आहे. असं गल्ली राहिली नाही, घराचा राहिलेला नाही, कमर्शियल झोन झालेला आहे. त्याच्यामुळं इथं समाजाच्या वतीनं आम्हाला शिवा संघटनेला मागणी केली ती समाजानं की इथं कमर्शियल झोन व्हावा मंगल कार्यालयाच्या ऐवजी. आणि मंगल कार्यालय हे गावाच्या बाहेर हे 4,500 स्क्वेअर फूट जागा आहे, याच्याऐवजी 20,000 स्क्वेअर फूट म्हणजे अर्धा एकर जागा समाजानं घेऊन त्या माध्यमातून मंगल कार्यालय प्लस लिंगायत बोर्डिंग, जेणेकरून जे गोरगरीब विद्यार्थी होतकरू विद्यार्थी शिक्षणाची इथं शिक्षण करतात, सेवा घेतात शिक्षणाची, त्यांना राहण्याची उठण्या बसण्याची सोय व्हावी, खाण्यापिण्याची सोय व्हावी. जसं की बार्शी, जसं की कराड, जसं की मिरज, प्रामुख्याने इथं लिंगायत समाज जास्त आहे, तिथं लिंगायत बोर्डिंग आहे, वसतिगृह आहे लिंगायत समाजाचं. त्या पद्धतीनं पंढरपुरातही व्हावं. बरोबर आहे का महिला भगिनी, ज्येष्ठ लोक, बापूसेठ, बरोबर आहे का? अशी मागणी नंदू मालक, बरोबर आहे का? अशी मागणी लिंगायत समाजाच्या वतीनं शिवा संघटनेला वारंवार होत होती. बरोबर आहे ना मालक, प्रकाश सेठ? त्या धर्तीवर आज आम्ही इथं एकत्र आलो, ही जागा स्वच्छ केली आणि याचा श्री गणेशा केला. तर ते मन्मथ स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं इथं ती इमारत मी आई भवानीला साक्ष देऊन सांगतो, आमचे गणपती बाप्पा आहेत, गणपती बाप्पाच्या साक्षीनं सांगतो, ती इमारत सर्वांच्या योगदानानं सर्वांच्या कष्टानं लवकरच उभारणार, यात तीळ मात्र शंका नाही. शिवशरणार्थ. आपण सध्या या जागेमध्ये आपण उभा आहे, ही जागा नवी पेठ येथील श्री मन्मथस्वामी मठ संस्था नवी पेठ पंढरपूर यांच्या मालकीची आहे. सदर जागा ही 4,500 स्क्वेअर फूट अशा भव्य जागेमध्ये आता पंढरपूर शहरातील सर्व लिंगायत समाज मन्मथस्वामी मठ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं व विविध संघटनेच्या माध्यमातून या जागेचा विस्तार करून शॉपिंग कॉम्प्लेक्स व म्हणजे कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधून इथं व्यवसायासाठी लिंगायत समाजातील लोकांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहेत. तसेच या जागेच्या बांधकामासाठी मन्मथस्वामी मठ संस्थेचे माजी ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक कैलासवासी नंदकुमार बाळोबा डोंबे यांनी 1 कोटी रुपये ही निधी जाहीर केला होता त्यांच्या वैयक्तिक. तर त्यांच्या परिवाराकडून असे लवकरात लवकर ही देणगी देऊन इथं कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार आहे असे त्यांच्या परिवाराने आम्हाला नमूद केलेले आहे. शिवशरणार्थ. मन्मथस्वामी मठ संस्थेचे ट्रस्टचे अध्यक्ष कैलासवासी नंदकुमार बाळासाहेब डोंबे हे आहेत होते. त्यानंतर उपाध्यक्ष अमित अशोक डोंबे आहेत. आता हे जे मन्मथस्वामी मठ संस्थेची जागा आहे, ह्या जागेमध्ये कॉम्प्लेक्स बांधायचा सर्वांचा मानस आहे, तर त्यासाठी त्यांना सर्वांना शुभेच्छा.